व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि छान छान कथा पाहत राहा. भाग 31 आणि 32. गोव्याला जायचं म्हणून आर्यन आणि तनू शॉपिंगला निघून आले. तनू नाही नाही म्हणत असताना आर्यनने तिच्यासाठी खूप सारी शॉपिंग केली. ते शॉपिंग करत असताना रोहितचा कॉल आला. हॅलो रोहित, ऑल ओके? येस बॉस. रीनाची सोय लावून मी इंडियात परत आलोय, रोहित म्हणाला. गुड. रोहित, मी आणि तनू गोव्याला जातोय. मी परत येईपर्यंत सिमरन आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती काढून ठेव. काही करून यावेळेस सिमरनला सोडायचं नाही, आर्यन म्हणाला. डोंट वरी आर्यन, ते सगळं मी बघतो. तू आता तुझ्यावर आणि तनूवर फोकस कर. दोघांनी हे क्षण मनसोक्त जगा. इकडे पाहायला मी आहे. थँक्स रोहित. चल, मी तुला नंतर कॉल करतो. आर्यनने असं म्हणून कॉल कट केला आणि दोघे शॉपिंगमध्ये गुंग झाले. समायरा राजीवसोबत उटीमध्ये टाईम स्पेंड करत होती. उटीची थंड हवा आणि सोबतीला राजीव. ती खूप खुश होती. ती गॅलरीत उभं राहून बाहेरील सर्द हवा अंगावर घेत असताना राजीवने तिला मागून मिठी मारली. राजीव इकडे आल्यावरही कॉल्स, ती नाराजीत म्हणाली. इम्पॉर्टंट कॉल होता. त्या तनूची खबर घेत होतो. काय म्हणते ती? चिवट आहे खूप. एवढे होऊनही तिने आर्यनला सोडलेलं नाही. आर्यन तर तिच्यासाठी मजनू होऊन फिरतोय. राजीव, थोडे दिवसात बघ सगळं भूत उतरेल की नाही, समायरा राजीवच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. आता या क्षणी त्यांचा विचार नको ना स्वीटी. इतना हसीन मौसम है ये, इस पल का मजा लेते है, तो तिला म्हणाला. त्याने तिला उचलून घेतलं आणि आत निघून आला. तनू तिची आणि त्याची बॅग रेडी करत होती. आर्यन तिला लांबून पाहत होता. तिची गडबड पाहून त्याला हसू येत होतं. आर्यन, मला हेल्प करा ना. नुसतं बाजूला उभं राहून हसताय काय? तनू गाल फुगवून म्हणाली. अरे, तू एवढी मन लावून बॅग पॅक करतेस, मग डिस्टर्ब का? तो तिचे गाल ओढत म्हणाला. असं काय पाहता? ती म्हणाली. मला जर कोणी सांगितलं असेल की मी एका मुलीच्या प्रेमात इतका वेडा होणार आहे तर मी बिलकुल विश्वास ठेवला नसता, तो म्हणाला. मलाही कुणी सांगितलं असतं की माझं एका राजकुमारासोबत लग्न होणार आहे तर मी पण विश्वास ठेवला नसता. माझ्यासाठी राजकुमार फक्त स्टोरीमध्ये असतात. खरा राजकुमार तर मी आज पाहते. ती डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी तुझाच आहे तनू. आर्यन, लवकर आवर. आपल्याला एअरपोर्टवर जायला निघायचं आहे, आर्यन म्हणाला. त्याचा मोबाईल वाजला तसं तो गॅलरीत निघून गेला. आर्यन आणि तनू आवरून रात्रीच्या फ्लाईटने गोव्याला निघून आले. गेल्या वेळेस ती आर्यनसोबत गेली होती, पण त्याची एम्प्लॉई म्हणून गेली होती. पण आज ती त्याची बायको म्हणून त्याच्यासोबत जात होती. एअरपोर्टवर आर्यन आणि तनूला न्यायला गाडी आली होती. थोड्या वेळात त्याची गाडी एका अलिशान रिसॉर्टमध्ये एंटर झाली. ते हॉटेल पाहून तनूचे डोळे विस्फारले. अहो, केवढं शू, आता याची सवय करून घ्या मिसेस देसाई, आर्यन म्हणाला. तिने हो मध्ये मान हलवली. दोघेही रिसॉर्टमध्ये निघून आले. तनू रिसॉर्ट न्याहाळत होती. आर्यनने तिचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन आला. आवडला का रिसॉर्ट? खूप. मला खूप छान वाटतंय आर्यन, ती त्याला बिलगत म्हणाली. मलाही खूप छान वाटतंय. तू माझ्यासोबत फ्रीली बोलायला लागलीस, माझ्यावर हक्क गाजवायला लागली. तू मला एक्सेप्ट केलंस. थँक्स तनू. तू माझ्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्यातील अंधार दूर केलास, तो म्हणाला. चला आता फ्रेश होऊन घेऊ आणि आराम करू. तुला मेडिसिन घ्यायची आहेत ना, नाहीतर त्रास होईल. हो, मी आवरून आले. तनू आवरायला निघून गेली. थोड्या वेळात तनू फ्रेश होऊन बाहेर आली. बाथ घेतल्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं. ती आल्यावर तो आवरायला निघून गेला. तनू बाहेर निघून आली. रात्रीची वेळ असल्यामुळे रिसॉर्ट दिव्यांनी झगमगून गेला होता. तनूला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटत होता. आर्यनने तिच्या आयुष्यात येऊन तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं. ती रागीट, तापट. आर्यन आता प्रेमळ झाला होता. तनू त्याला समजून घेत होती. कसला विचार करते माझी बायको, आर्यन तिला म्हणाला.
तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. तो शर्टलेस होता. त्याची फिजिक पाहून तिचे डोळे विस्फारले. तिला असं एकटक बघताना पाहून तो गालातल्या गालात हसू लागला. तुझाच आहे मी, मन भरून पाहू शकतेस तू. आर्यन स्माईल करत म्हणाला. नाही, मी ते असंच, म्हणजे तनूला काय बोलावं काही सुचत नव्हतं. ती नजर चोरून समोर पाहू लागली. तनू एवढी घाबरते काय? तू माझ्याकडे बिनधास्त होऊन पाहू शकतेस. कौन रोकनेवाला है यहाँ? तो तिला समोर घेत म्हणाला. काय झालं, तुम्ही इतके हसलात का? माझ्या मनात एक विचार आला. त्याचं हसू आलं मला. आर्यन म्हणाला. कसला विचार? तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. तनू आपल्याला बाळ होईल तेव्हा किती भारी वाटेल ना? आर्यन, अहो, कुठे जाऊन पोहोचलात तुम्ही? तनूने लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवला. अरे मग काय, आपल्याला बाळ तर होणारच ना. मला हवंय हा बाळ. तनू तुझ्यासारखी गोड परी. आर्यन म्हणाला. त्याची नजर तिच्या सलज्ज चेहऱ्यावर आणि नाजूक ओठावर स्थिरावली. त्याची नजर पाहून आपोआप तिची नजर खाली झुकली. भाग 32. आजची सकाळ नेहमीप्रमाणे त्याच्या मिठीत झाली. तिने डोळे किलकिले करून पाहिलं. तो गाढ झोपला होता. तिने अलगद त्याचा हात बाजूला केला आणि आवरायला निघून गेली. फ्रेश होऊन ती बाहेर आली. नुकतंच उजाडलं होतं. सूर्यदेव दर्शन देत होते. आकाशात सूर्याची लालिमा पसरली होती आणि त्याचं प्रतिबिंब खाली समुद्रात दिसत होतं. तो अथांग समुद्र थोडा खवळलेला वाटला तिला. ती एकटक समुद्राकडे पाहत होती. गोव्याला यायचं स्वप्न तिने अगदी लहानपणापासून पाहिलं होतं, पण घरच्या परिस्थितीने आणि बंधनांनी तिला कधी येताच आलं नाही. पण आज तिचा हक्काचा माणूस तिला फिरायला घेऊन आला होता. आर्यनने तिच्याशी लग्न करून सगळी सूख तिच्या पायाशी आणून ठेवली होती. ती समुद्रातील लाटांचा खेळ एन्जॉय करत असताना तिच्याभोवती त्याची मिठी पडली. गुड मॉर्निंग शोना, एवढ्या लवकर का उठून बसलीस? आर्यनने तिला कवेत घेत विचारलं. ही रम्य सकाळ पाहायची इच्छा झाली म्हणून उठले. तनू स्माईल करत म्हणाली. हं, आजची सकाळ खरंच खूप स्पेशल आहे. मलाही, तिने त्याला उत्तर दिले. चला आवरून घेऊ, बाहेर जाऊया ना? आर्यनने विचारलं. हो जाऊया ना, तनू म्हणाली. चला आवरून घेऊ, बाहेर जायचे? आर्यनने विचारले. हो जाऊया ना, तनू म्हणाली. दोघेही आत निघून आले. तनूने आवरायला घेतलं. तिचं आवरून झालं तसं आर्यन आवरायला निघून गेला. आवरून झाल्यावर दोघे बाहेर पडले. सगळ्यात आधी ते मंगेशी टेम्पलला गेले. तिकडे पाया पडून मग नाश्ता करायला गेले. तनू पहिल्यांदा असं मनसोक्त फिरत होती. त्याच्याशी गप्पा मारत होती. तिला मोकळेपणाने वागताना पाहून त्यालाही खूप छान वाटलं होतं. मंगेशी टेम्पल पाहून ते बोम जीजस बेसिलिका चर्चला गेले. तिथून अगुआडा किल्ला आणि मग चोराव आयलंड फिरून संध्याकाळी ते पालोलीन बीचकडे रवाना झाले. बीचवर खूप गर्दी होती. तनू कुतूहलाने सगळं न्याहाळत होती. मुंबईमधील बीच तर ती फिरली होती, पण गोव्याच्या बीचची मजाच निराळी. वेगळं कल्चर. वाव, आर्यन हे किती सुंदर आहेत ना? तनू खुश होत म्हणाली. हो, उद्या रात्री आपण इथेच राहायचंय, आर्यन म्हणाला. खरंच? तुम्ही खरं बोलताय ना? आर्यन, तिने अविश्वासाने विचारलं. हो तनू, पण खूप कॉस्टली असेल ना? आय मीन सिरियसली तनू, मी सोबत असताना तू कॉस्टची काळजी करतेस. असं असेल तर मग आपण ज्या रिसॉर्टवर राहतो त्याचं रेंट ऐकून चक्कर येईल तुला. किती रेंट आहे? किती नाही? जाऊ दे, सांगा ना हो, ती हट्ट करत म्हणाली. 40K पर नाईट. तो हसत म्हणाला. सिरियसली? अहो, पण इतकं? पण कशाला? स्वस्तातलं घेतलं असतं ना? माझ्यासाठी हे स्वस्तच आहे तनू, पण मला हे रिसॉर्ट आवडतं म्हणून आपण तिथे राहतोय. डोंट थिंक टू मच, जस्ट एन्जॉय. तो तिला समुद्रात ओढत म्हणाला. ट्रस्ट. ती त्याच्यावर जाऊन आदळली. दोघेही समुद्रात एन्जॉय करत होते. आर्यनच्या साथीने तनू खुलत होती. बराच वेळ खेळून दोघे खूप दमल्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. त्यांनी पोटभर खाल्लं आणि मग रिसॉर्टवर निघून आले.
रिसॉर्टवर यायला रात्रीचे 8:30 वाजून गेले होते. तनू, तू पुढे हो, मी आलोच, आर्यन म्हणाला. हां. तनू रूमकडे निघून गेली. तिने रूमचं डोअर ओपन केलं. समोरील नजारा पाहून तिचे डोळे विस्फारले. त्याची रूम सुंदर डेकोरेट करण्यात आली होती. पूर्ण रूमभर गुलाबाच्या फुलांनी डेकोरेशन केलं होतं. बेड सजवलेला होता. सेंटेड मेणबत्त्याचा सुगंध रूमभर पसरला होता. समोरचा नजारा पाहून ती स्वतःशी लाजली. ती आत निघून आली. तिचं लक्ष बेडवर असणाऱ्या बॉक्सकडे गेलं, ज्यावर तिचं नाव लिहिलं होतं. तनू हसत फ्रेश व्हायला निघून गेली.